नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी यातले प्रश्न हे महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 474वा. या भागामध्ये आपण 25 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. कालचा प्रश्न होता ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, बांगलादेश या देशाचे 11वे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर होतं बघा, बांगलादेश या देशाचे 11वे पंतप्रधान बनले आहेत तारिक रहमान. लक्षात ठेवायचं, तारिक रहमान BNP पक्षाशी ते संबंधित आहेत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये देखील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तो प्रश्न असेल शेवटी. प्रश्न पहिला आहे, सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक हा पटकावला आहे? तर सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बघा पहिला क्रमांक पटकावलेला. लक्षात ठेवायचं, पहिला क्रमांक कशामध्ये? तर सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत आपल्या महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आता हे अभियान वगैरे जर आपण पाहिलं, त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिली, तर या अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 1000 ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 192 ग्रामपंचायत ह्या एकल्या आपल्या महाराष्ट्राच्या. किती? 192. किती ग्रामपंचायतीमध्ये? तर 1000 ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 192 ग्रामपंचायत ह्या आपल्या महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत राज्याने पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अभिनंदन देखील केलेले आहे. कोण आहेत महिला व बालविकास मंत्री? तर आदिती तटकरे आहेत. सुपोषित ग्रामपंचायत अभियान ही कुपोषणमुक्त, निरोगी आणि सक्षम गाव निर्माण करण्यासाठी राबवली जाणारी उपक्रमात्मक एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश आहे बघा ग्रामपंचायत स्तरावर पोषणविषयक नियोजन, अंमलबजावणी आणि जनजागृती अधिक प्रभावी करणे हा यामागचा उद्देश आहे. दुसरा प्रश्न पाहूया. विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट हा बहुमान कोणास प्राप्त झाला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट म्हणजे सर्वोत्तम एअरपोर्ट हा बहुमान कोणास प्राप्त झाला आहे? तर ज्याचं उत्तर आहे पर्याय क, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. काय? पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर हैदराबाद येथे आयोजित विंग्स इंडिया 2026 काय? हैदराबाद येथे आयोजित विंग्स इंडिया 2026 हा कार्यक्रम आहे बघा. तर या कार्यक्रमामध्ये हा सन्मान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ यास प्राप्त झालेला आहे. काय? तर बेस्ट एअरपोर्ट म्हणून हा बहुमान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राप्त झालेला आहे. हा सन्मान पुणे विमानतळाच्या कार्यक्षमतेच्या आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून पुरस्कार हा नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रमामध्ये बघा हा पुरस्कार आपल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राप्त झाला आहे. प्रश्न क्रमांक 3, अतिशय महत्त्वाचा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द क्नेसेट, इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला? क्नेसेट हे लक्षात ठेवायचं. क्नेसेट इस्रायल संसदेला क्नेसेट म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं क्नेसेट. आणि हा इस्रायल देशाच्या संसदेचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा, स्पीकर ऑफ द क्नेसेट. तर हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. लक्षात ठेवायचं आहे, नरेंद्र मोदी यांना इस्रायल देशातील संसदेचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. इस्रायलचे संसद सदस्य क्नेसेट
जे काही अध्यक्ष आहेत बघा, अमीर ओहाना. कोण? अमीर ओहाना क्नेसेटचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि यांनी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान केलेला आहे. नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायल दौऱ्यावर असून बघा त्या ठिकाणी बघा त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर थोडीशी माहिती पाहूया इस्रायलबाबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. कोण? तर नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे. इस्रायल संसदेला क्नेसेट असं म्हटलं जातं. क्नेसेट सदस्य जर आपण पाहिले तर 120 एकसदनी संसद. पंतप्रधानांचा हा जो काही दौरा आहे बघा इस्रायलचा दौरा, तर हा कितवा दौरा असणार आहे त्यांचा? तर दुसरा असणार आहे, दुसरा. या अगोदर 2017मध्ये एक दौरा केला होता आणि आता 2026मध्ये हा दुसरा दौरा त्यांचा असणार आहे. 2017मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौरा केला होता बघा, तर त्यावेळी इस्रायल देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान होते आपले भारतीय. आणि आता आता कोणत्या वर्षी भेट दिलेली आहे? तर 2026मध्ये त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यावेळी इस्रायल संसदेला त्यांनी संबोधित केले आणि त्या इस्रायल देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. मोदींनी संसदेला संबोधित केले कोणत्या दिवशी? तर 25 फेब्रुवारी 2026ला त्यांनी संबोधित केलेले आहे. इस्रायलबाबत माहिती जर आपण पाहिली तर राजधानी काय आहे? जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे. सर्वात मोठे शहर कोणते आहे? तेल अविव हे सर्वात मोठे शहर आहे. अधिकृत भाषा कोणती आहे? हिब्रू ही अधिकृत भाषा असून नवीन शेकल हे त्यांचं चलन आहे. पुढील प्रश्न आहे चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात आले? तर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे पर्याय ब नाशिक. लक्षात ठेवायचं आहे, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. तिसरे कोठे करण्यात आले होते? तर तिसरे हे पुण्यात करण्यात आले होते आणि चौथे आता या नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये बघा तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि चौथं हे आता नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. नुकतंच निधन झालेल्या मुकुल रॉय हे कोणत्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब तृणमूल काँग्रेस. मुकुंद रॉय हे बघा ममता बॅनर्जीचे अधिक जवळचे बघा सहकारी मानले जातात. अधिक जवळचे सहकारी त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि हे जे काही तृणमूल काँग्रेस आहे बघा पश्चिम बंगालचं, हे पश्चिम बंगालचा हा पक्ष आहे बघा तृणमूल काँग्रेस, ज्या पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सत्ता आहे. आणि याच तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत मुकुल रॉय, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे जागतिक मुद्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक मुद्रण दिवस हा नुकतंच 24 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला किंवा 24 फेब्रुवारीला. हा जो काही दिवस आहे बघा जागतिक मुद्रण दिवस, तर हा दिवस मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ साजरा करण्यात येतो. कोणाच्या? तर जोहान्स गुटेनबर्ग, ज्याला आपण मुद्रण कलेचे बघा जनक म्हणतो. जर्मनीतील गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनवण्याचा शोध लावला होता. काही महत्त्वाचे प्रश्न बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात. जर्मनीतील गुटेनबर्ग आहेत हे, ज्यांनी अक्षराचे सुटे खिळे बनवण्याचा शोध लावला होता. तसेच टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील जोहान्स गुटेनबर्ग यांनीच लावला होता. बायबल या ग्रंथाची छपाई करणारे कोण होते? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बायबल या ग्रंथाची छपाई करणारे जर आपण पाहिले तर ते देखील गुटेनबर्गच होते. इसवी सन 1434 ते 1439 हा जो काही काळ आहे तर तो मुद्रण क्षेत्रातील महत्त्वाचा काळ होता. या काळातच गुटेनबर्गांनी बघा धातुवलिकी मुद्रणाचा शोध देखील लावला होता. 7वा प्रश्न आहे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन बघा पर्याय ड शेगाव बुलढाणा. कोठे? शेगाव बुलढाणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे ICC T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा
पहिला कर्णधार कोण ठरलेला आहे? म्हणजे तो त्या संघाचा कर्णधार देखील असेल आणि त्याने शतक देखील ठोकले असेल, तर असं कामगिरी करणारा पहिला कोण ठरलेला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क हॅरी ब्रूक. हॅरी ब्रूकने बघा नुकतंच शतक ठोकलेलं आहे बघा पाकिस्तान विरुद्ध, आणि पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकल्यानंतर बघा T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तो पहिला कर्णधार ठरलेला. आता कर्णधार ठरलेला कोणत्या संघाचा कर्णधार आहे? तर इंग्लंड या संघाचा कर्णधार आहे बघा हॅरी ब्रूक, आणि या हॅरी ब्रूकने पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो बघा T20 वर्ल्ड कपमध्ये पहिला कर्णधार ठरलेला आहे. आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराने बघा T20 वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकलं नव्हतं, परंतु आता हॅरी ब्रूकने ठोकला असून तो पहिला कर्णधार ठरलेला आहे. 9वा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणावर सोपवण्यात आला? ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. या अगोदर कोण होते? BVR सुब्रमण्यम होते. त्यांचा कार्यकाळ 24 फेब्रुवारीला संपला आणि त्यानंतर आता अतिरिक्त कार्यभार हा कोणावर सोपवण्यात आलेला आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला? आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. पुढील प्रश्न आहे, विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट हा बहुमान कोणास प्राप्त झाला आहे? तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ यास बघा विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट हा बहुमान प्राप्त झाला आहे. पुढील प्रश्न आहे, इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला? नरेंद्र मोदी यांना इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ क्नेसेट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, 4थे विश्व मराठी संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर नाशिक या ठिकाणी 4थे विश्व मराठी संमेलन 2026 हे आयोजित करण्यात आले. नुकतंच निधन झालेल्या मुकुल रॉय हे कोणत्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते? तर तृणमूल काँग्रेस या पक्षाचे संस्थापक सदस्य होते मुकुल रॉय, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. जागतिक मुद्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारीला जागतिक मुद्रण दिवस हा साजरा करण्यात येतो. 7वा प्रश्न आहे, राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर शेगाव बुलढाणा या ठिकाणी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार कोण ठरला? तर हॅरी ब्रूक हा बघा ICC T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार ठरलेला आहे. त्यानंतरचा 9वा आणि शेवटचा प्रश्न, नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणावर सोपवण्यात आला? ज्याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास ते मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.